मोटो ब्लॉगिंग जे आहे म्हणजे रादर मोठे मोठो ब्लॉगर जे आहेत MSK आहे, निखिल आहे, मुंबईकर निखिल, त्यानंतर अभिषेक आहे वांडरसेनवाला, इवन रायडर गर्ल विशाखा आहे. होतं कसं ना की तुम्हाला जर कन्सिस्टन्सी जर पाहिजे, तुम्हाला जर समजा आता यूट्यूबला ग्रो करायचं आहे, काय करायचं आहे, कन्सिस्टन्सी पाहिजे आणि एक लेवलपर्यंत म्हणतो ना आपण की जबाबदाऱ्या नसतात वगैरे, तोपर्यंत हे थोडंसं पॉसिबल होतं पण की वीकली राईडला जाणं वगैरे आणि राईड करणं आणि त्याचे व्हिडिओ बनवून टाकणं. आणि रादर पब्लिक तुमचे मोठे व्लॉग बघण्यासाठीच तुमच्या चॅनलवरती तुमच्या सबस्क्राईब केलेलं असतं. तर नंतर होतं काय ना की ज्यावेळेस जबाबदाऱ्या वाढतात, हे होतं त्यावेळेस, तर त्या सगळ्या याच्यामध्ये राईड्स तेवढ्या करणं आणि तेवढी कन्सिस्टन्सी ठेवणं थोडंसं अवघड जातं. मग लाईफस्टाईल ब्लॉग म्हणा, जसं मुंबईकर निखिलनी त्याचे डेली ब्लॉग्स करायला चालू केले, राईड्स कमी झाल्या, तर त्यामुळे त्याचाही ऑडियन्स थोडा कमी झाला. MSKची सेम सिच्युएशन झाली होती. ह्याच्यात कन्सिस्टन्सी मेंटेन करणं थोडंसं डिफिकल्ट होतं बाय द टाईम. राईड्स कंटिन्यू विचार करा ना, दर आठवड्याला उठायचं आहे, राईडला जायचं आहे कुठं, आणि त्यात होतं कसं की मोठी राईड झाली ना एखादी की सपोज आता एक मोठी राईड इन द सेन्स कमीत कमी 5 ते 10 दिवसाची राईड, 10 दिवसाची राईड झाली तर तेवढे 10 व्हिडिओ येतात. मग थोडंसं म्हणतो ना, आठवड्याला एक व्हिडिओ जरी पोस्ट केला तरी ते 1-2 महिने, कमीत कमी महिनाभर ते समजा चालेल, आणि त्यानंतर परत मोठी राईड करायला लागेल किंवा राईड कंटिन्यू ठेवावं लागतं. हा एक पार्ट आहे मोटो ब्लॉगिंगमधला. त्यामुळे आता कदाचित परत MSKनी पण परत मोटो ब्लॉग सुरू केलेत, राईड सुरू केलेत. इवन मुंबईकर निखिलने पण राईड सुरू केलेत परत. आय थिंक रायडर गर्ल विशाखाने पण राईड सुरू केलेले आहेत. ऑडियन्स लगेच कमी व्हायला लागतो, असं होतं. आणि कारण काय, राईड्सला होतं कसं ना की राईड्स करायचे म्हणजे खर्च पण येतो प्रत्येक राईडचा, पेट्रोल झालं, राहणं झालं. त्याचं अगदीच म्हणतो ना की अर्निंग सोर्सच मोठं ब्लॉगिंग झालेलं आहे किंवा त्यातनं तेवढा पैसा येतो आहे की राईड्सवरती खर्च करू शकतो किंवा इक्विपमेंट्सवरती खर्च करू शकतो. तर मेन अर्निंगचा सोर्स जर चॅनेलच असेल, यूट्यूब चॅनेल मोटो ब्लॉगिंगचा, तर मग पैसे कमी झाले तर मग लाईफ सर्वाईव्ह करणं डिफिकल्ट होऊन जातं. असा एक माझा एक वैयक्तिक असं मला वाटतं आहे की मोटो ब्लॉगर्सचा असा सीन होतो.